नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण कव्हर करत आहोत जानेवारी 2023 मधील चालू घडामोडी प्रश्नोत्तर स्वरूपाच्या माध्यमातून। तर आता सुरुवात करूया। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कुठेही स्किप करू नका। आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला 10 प्रश्न त्याचं विश्लेषण जे आहे ते तुम्हाला मिळून जाईल। तर आता सुरुवात करूया। बघा, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने 2022 दरम्यान भारताच्या हवामानावर स्टेटमेंट अहवाल सादर केला? यापैकी कुठल्या केंद्रीय मंत्रालयाने 2022 दरम्यान भारताच्या हवामानावरती स्टेटमेंट अहवाल सादर केलेला आहे? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1, पृथ्वी विज्ञान मंत्रालय जे आहे। तर या केंद्रीय मंत्रालयानं 2022 दरम्यान भारताच्या हवामानावरती स्टेटमेंट अहवाल जो आहे तो सादर केलेला आहे। आता हा जो क्वेश्चन आहे हा तुम्ही जगाचा भूगोल असेल याच्याशी तुम्ही रिलेट करू शकताय, किंवा आपला भारताचा भूगोल असेल त्याच्याशी तुम्ही रिलेट करू शकता, किंवा एन्व्हायरमेंटशी रिलेटेड तुम्ही हा प्रश्न कन्सिडर करू शकता। याचं विश्लेषण बघूया। तर पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय हवामान विभाग IMDने 2022 दरम्यान भारताच्या हवामानावरील विधान अहवाल जो आहे किंवा स्टेटमेंट अहवाल जो आहे तो जारी केलेला आहे। या अहवालानुसार 2022 मध्ये भारतातील वार्षिक सरासरी जमिनीच्या पृष्ठभागावरील हवेचे तापमान दीर्घकालीन सरासरीपेक्षा म्हणजे 1981 ते 2010चा हा जो कालावधी जर पकडला तर त्याच्यापेक्षा 51 डिग्री सेंटीग्रेड याच्यापेक्षा जास्त असल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे। आणि 1901 मध्ये देशव्यापी नोंदी सुरू झाल्यापासून 2022 हे जे वर्ष आहे हे रेकॉर्डवरील 5वं सर्वात असं उष्ण वर्ष आहे। तर इथे सुद्धा क्वेश्चन आपल्याला जनरेट होऊ शकतो की 2022 हे वर्ष ज्यावेळीपासून देशव्यापी नोंदी सुरू झाल्या हवामानाच्या बाबतीमध्ये, तर त्यावेळेपासून 2022 हे कितवं उष्ण वर्ष होतं? तर ते होतं 5वं सर्वात उष्ण वर्ष होतं। तर हे तुम्हाला अशा बारीक सारीक ज्या बाबी आहेत त्या तुम्हाला लक्षामध्ये ठेवाव्या लागतील जर राज्यसेवा आणि कंबाईनची तुम्ही तयारी करत असाल तर अशा प्रकारचं जे विश्लेषण जे आहे ते आपण सांगू शकतो। तर हे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत जो भारतीय हवामान विभाग आहे या IMD विभागानं 2022च्या दरम्यान भारताच्या हवामानावर विधान अहवाल जारी केला आणि त्याच्यामध्ये सांगितले की 2022 मध्ये भारतातील वार्षिक सरासरी जमिनीच्या पृष्ठभागावरील हवेचं तापमान जे आहे हे दीर्घकालीन सरासरीपेक्षा 51 सेंटीग्रेडपेक्षा जास्त आहे। आणि 1901 मध्ये देशव्यापी नोंदी सुरू झाल्यापासून 2022 हे जे वर्ष आहे हे रेकॉर्डवरील सर्वात असं 5वं असं उष्ण वर्ष होतं। तर हे लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे। तर कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने 2022 दरम्यान भारताच्या हवामानावरती स्टेटमेंट अहवाल सादर केला? उत्तर आहे पृथ्वी विज्ञान मंत्रालय। पुढचा प्रश्न आहे, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय कोणत्या महिन्यात रस्ता सुरक्षा सप्ताह पाळतो? रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय जे आहे हा कुठल्या महिन्यामध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह पाळतो? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, जानेवारी महिन्यामध्ये। ओके, विश्लेषण बघूया। तर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय 11 ते 17 जानेवारी दरम्यान, लक्षात ठेवा हे 11 ते 17 जानेवारी दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह पाळतो। सप्ताह दरम्यान सामान्य लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी देशभरामध्ये विविध उपक्रमांचं आयोजन केलं जातं आणि मंत्रालय जे आहे ते विविध ठिकाणी नुक्कड नाटक म्हणजे स्ट्रीट शो आणि संवेदनशीलता मोहिमासह अनेक उपक्रम सुद्धा ह्या सप्ताह दरम्यान राबवतं। तर अशा प्रकारचा प्रश्न आहे, तर हा प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय 11 ते 17 जानेवारी दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह पाळतो आणि सप्ताह दरम्यान सामान्य लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी देशभरामध्ये विविध उपक्रमांचं आयोजन केलं जातं, जसं की नुक्कड नाटक असेल, स्ट्रीट शो असेल आणि इतर काही संवेदनशीलता मोहिमा असतील। ठीक आहे, तर अशा प्रकारचं विश्लेषण लक्षात ठेवा। तर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय कोणत्या महिन्यात रस्ता सुरक्षा सप्ताह पाळतो? उत्तर आहे जानेवारी महिन्यामध्ये। पुढचा प्रश्न आहे, हेनली पासपोर्ट इंडेक्स 2023 नुसार जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट हा कोणत्या देशाकडे आहे? तर याचं जे करेक्ट उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2, जपान या जपान जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट आहे हेनली पासपोर्ट इंडेक्स 2023 नुसार। विश्लेषण बघूया। हेनली पासपोर्ट इंडेक्स अहवाल 2023 नुसार जपान जो आहे हा 2023 वर्षासाठी जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीमध्ये अव्वल स्थानावरती आहे, म्हणजे प्रथम क्रमांकावरती आहे। जपानी नागरिक जगभरातील तब्बल 193 देशांमध्ये विजा मुक्त किंवा विजा ऑन अरायव्हल प्रवेश गंतव्यस्थानामध्ये प्रवास करू शकतात। म्हणजे जिथे जिथे शक्य आहे, जिथं त्या देशांनी सांगितलेलं आहे की जिथे तुम्ही बिना विजाचं प्रवेश करू शकता, अशा एकूण 193 देशामध्ये जपानी नागरिक जे आहेत ते प्रवास करू शकतात। याच्यामध्ये दुसरं स्थान सिंगापूर या देशाचं आहे आणि दुसरं जे स्थान आहे ते सिंगापूर आणि दक्षिण कोरिया यांना विभागून जे आहे ते दिलेलं आहे। आणि जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट निर्देशांक 2023 मध्ये भारतीय पासपोर्ट जो आहे तो 85व्या क्रमांकावरती आहे आणि 59 गंतव्यस्थानांना विजामुक्त प्रवेश देतो। ठीक आहे, म्हणजे भारतातील जे 59 शहर असतील तर त्याच्यामध्ये
भारत देश आहे तो जगातील नागरिकांना व्हिसामुक्त प्रवेश देतो. तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर हेनली पासपोर्ट इंडेक्स अहवाल 2023 नुसार जपान जो आहे हा 2023 वर्षासाठी जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीमध्ये प्रथम क्रमांकावरती आहे. जपानी नागरिक जगभरातील तब्बल 193 देशांमध्ये व्हिसामुक्त किंवा व्हिसा ऑन अरायव्हल प्रवेश गंतव्यस्थानामध्ये प्रवास करू शकतात. याच्यामध्ये दुसरं स्थान पटकावलेलं आहे सिंगापूर आणि दक्षिण कोरियानं यांनी विभागून यांना मिळालेलं आहे. आणि जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट निर्देशांक 2023 मध्ये भारतीय पासपोर्ट जो आहे तो 85व्या क्रमांकावरती आहे आणि 59 गंतव्यस्थानांना व्हिसामुक्त भारत जो आहे तो प्रवेश देतो. तर हे लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. तर हेनली पासपोर्ट इंडेक्स 2023 नुसार जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणत्या देशाकडे आहे तर तो आहे जपानकडे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, 26व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे यजमानपद कोणते राज्य आहे? 26व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे यजमानपद जे आहे हे कोणतं राज्य आहे? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 2 कर्नाटक. तर कर्नाटक जो आहे हा 26व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा यजमान राज्य आहे. तर 26वा राष्ट्रीय युवा महोत्सव जो आहे हा 12 ते 16 जानेवारी दरम्यान कर्नाटकातील हुबळी धारवाड या जुळ्या शहरांमध्ये होणार आहे. कुठं होतोय? हुबळी धारवाड या ठिकाणी होतोय. कधी होतोय? 12 ते 16 जानेवारी दरम्यान होतोय. की तो आहे हा राष्ट्रीय युवा महोत्सव 26वा आहे. तर केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर म्हणाले की यंदाच्या युवा महोत्सवाची थीम जी आहे ही विकसित युवा विकसित भारत अशी आहे. थीम काय याची? विकसित युवा आणि विकसित भारत अशी आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री कोण आहेत? अनुराग सिंह ठाकूर. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा महोत्सव 2023चं उद्घाटन जे होतं ते केलेलं होतं. ठीक आहे. तर याचं उद्घाटन कोणी केलेलं आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. कधी केलं? 12 जानेवारी रोजी केलं. आणि 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंदांची जयंती असते हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर 26व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे यजमानपद कोणते राज्य आहे? तर ते आहे कर्नाटक. पुढचा प्रश्न बघा, अखिल भारतीय पीठासीन अधिकारी विधानसभा स्पीकर परिषदेचे यजमान कोणते शहर आहे? काय प्रश्न आहे? अखिल भारतीय पीठासीन अधिकारी विधानसभा स्पीकर परिषदेचे यजमान शहर जे आहे ते कुठलं आहे? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 2 जयपूर. तर अखिल भारतीय पीठासीन अधिकारी विधानसभा स्पीकर परिषदेचे यजमान शहर आहे जयपूर. लक्षात ठेवा. तर बघा, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकर यांनी जयपूरमध्ये 83व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांचे उद्घाटन केले. की तो आहे हे 83वा आहे. लक्षात ठेवा. या परिषदेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेच्या उपसभापतींसह विविध विधानसभेचे सभापती आणि उपसभापती सुद्धा याला उपस्थित होते. आणि अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांची 83वी परिषद 11 वर्षानंतर राजस्थानमध्ये होत आहे. म्हणजे जयपूर राजस्थानमध्ये जी परिषद आहे पीठासीन अधिकाऱ्यांची, अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांची, ही 11 वर्षानंतर होत आहे. हे लक्षामध्ये ठेवून घ्या. पॉलिटिक्सशी रिलेटेड करंट अफेअरचा क्वेश्चन आहे. तर अखिल भारतीय पीठासीन अधिकारी किंवा विधानसभा स्पीकर परिषदेचे यजमान कुठले शहर आहे? तर ते आहे जयपूर. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या देशाने 2024 पासून एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक शॉपिंग बॅगवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे? कोणत्या देशाने 2024 पासून एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक शॉपिंग बॅगवर बंदी घालण्याची घोषणा केलेली आहे? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 2 संयुक्त अरब अमिराती. तर संयुक्त अरब अमिराती म्हणजे UAE या देशांनी 2024 पासून एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक शॉपिंग बॅगवर बंदी घालण्याची घोषणा केलेली आहे. लक्षात ठेवा. तर याचं विश्लेषण बघूया. संयुक्त अरब अमिरातीने पुढील वर्षापासून म्हणजे 2024 पासून एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या शॉपिंग पिशव्यांवरती बंदी घालण्याची घोषणा केलेली आहे. हा कायदा 1 जानेवारी 2024 पासून पिशव्यांचे आयात, उत्पादन आणि संचलन प्रतिबंधित करेल. 1 जानेवारी 2026 पासून प्लास्टिक कप, प्लेट्स आणि कटलीवर अशीच बंदी जी आहे ती लागू होईल. आणि या वर्षीच्या संयुक्त राष्ट्राच्या हवामान परिषदेचे यजमान UAE ने घोषित केले की 2050 पर्यंत कार्बन तटस्थता प्राप्त करण्याचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे. हवामान परिषदेचे यजमान जे आहे 2023चं ते आहे संयुक्त अरब अमिरातीकडं. आणि त्यांनी सांगितले की 2050 पर्यंत कार्बन तटस्थता प्राप्त, ठीक आहे, म्हणजे कार्बनचे उत्सर्जन रोखण्याचं उद्दिष्ट जे आहे हे 2050 पर्यंत UAE म्हणजे संयुक्त अरब अमिरातीने ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारचं विश्लेषण तर हे लक्षामध्ये ठेवून घ्या. तर कोणत्या देशाने 2024 पासून एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक शॉपिंग बॅगवर बंदी घालण्याची घोषणा केलेली आहे? उत्तर आहे संयुक्त अरब अमिराती. आणि हे
हा जो कायदा आहे हा 1 जानेवारी 2024 पासून जो आहे तो अंमलामध्ये येईल आणि याच्यामध्ये ह्या कायद्यानुसार पिशव्यांची आयात, उत्पादन आणि संचलन जे आहे ते प्रतिबंधित होईल आणि 1 जानेवारी 2026 पासून प्लास्टिक कप, प्लेट्स आणि कटलरीवर सुद्धा अशाच प्रकारची बंदी सुद्धा UAE मध्ये येणार आहे. आणि या वर्षाच्या संयुक्त राष्ट्राच्या हवामान परिषदेचे यजमान जे आहे ते संयुक्त अरब अमिराती आहे आणि त्यांनी असं घोषित केलं की 2050 पर्यंत आम्ही कार्बन तटस्थता म्हणजे कार्बनचं उत्सर्जन रोखण्यासाठी आम्ही उद्दिष्ट जे आहे ते ठेवलेलं आहे 2050 पर्यंत. तर लक्षामध्ये ठेवून घ्या. पुढचा प्रश्न आहे, दुआरे सरकार योजना कोणत्या भारतीय राज्याचा प्रमुख उपक्रम आहे? दुआरे सरकार योजना जी आहे हा कोणत्या भारतीय राज्याचा प्रमुख उपक्रम आहे? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, पश्चिम बंगाल. तर दुआरे सरकार योजना जी आहे ह्या पश्चिम बंगाल राज्याचा एक प्रमुख उपक्रम आहे. विश्लेषण बघूया. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अलीकडेच डिजिटल इंडिया पुरस्कार 2022 ची 7वी आवृत्ती सादर केली. म्हणजे 7व्यांदा ते प्रदान केले गेले डिजिटल इंडिया पुरस्कार. कोणी प्रदान केले? भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रदान केले. तर 7 श्रेणीतील सरकारी संस्थांद्वारे 22 अभिनव डिजिटल उपक्रमांना डिजिटल इंडिया पुरस्कार 2022 प्राप्त झाले. बघा, 7 श्रेणीतील सरकारी संस्थांद्वारे 22 अभिनव डिजिटल उपक्रमांना डिजिटल इंडिया पुरस्कार 2022 प्राप्त झाले. नागरिकांच्या दारात सेवा देण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारची दुआरे सरकार योजनेने प्लॅटिनम पुरस्कार जिंकला आणि CBSEने त्यांच्या डिजिटल शैक्षणिक भांडार परिणाम मंजुषासाठी सुवर्ण पुरस्कार जिंकला. ठीक आहे, म्हणजे प्लॅटिनम पुरस्कार जो आहे हा पश्चिम बंगाल सरकारच्या दुआरे सरकार योजनेसाठी त्यांनी पटकावला पश्चिम बंगाल सरकारनं आणि CBSEने त्यांच्या डिजिटल शैक्षणिक भांडार परिणाम मंजुषेसाठी सुवर्ण पुरस्कार जो आहे तो पटकावलेला आहे. तर हे लक्षामध्ये ठेवा. तर हा जो पुरस्कार आहे एकूण 7 श्रेणीमध्ये सरकारी संस्थांद्वारे 22 अभिनव डिजिटल उपक्रमांना दिला गेलेला आहे. तर हे तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि हा पुरस्कार जो होतो भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हा दिलेला आहे आणि पश्चिम बंगाल सरकारची दुआरे सरकार ही योजना आहे. तर या योजनेनं प्लॅटिनम पुरस्कार जिंकला आणि CBSEची डिजिटल शैक्षणिक भांडार परिणाम मंजुषा हा उपक्रम आहे त्यासाठी त्यांनी सुवर्ण पुरस्कार जो आहे तो जिंकलेला आहे डिजिटल इंडियाचा. ठीक आहे, तर दुआरे सरकार योजना कोणत्या भारतीय राज्याचा प्रमुख उपक्रम आहे? उत्तर आहे पश्चिम बंगाल. पुढचा प्रश्न बघा, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर अँड सॅनिटेशन SPM निवासचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले? काय प्रश्न आहे? डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर अँड सॅनिटेशनचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आलेलं आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 2, कोलकाता. तर कोलकाता या शहरामध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर अँड सॅनिटेशनचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. विश्लेषण बघूया. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोलकाता येथील जोका येथे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय जल आणि स्वच्छता संस्था SPM निवासचे उद्घाटन केले. कुठं? जोका या ठिकाणी कोलकातामधल्या. SPM निवासची स्थापना सुमारे 100 कोटी रुपये खर्चून झालेली आहे आणि या सर्वोच्च संस्थेच्या माध्यमातून पेयजल आणि स्वच्छता विभाग विविध अभ्यासक्रमांद्वारे सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी, स्वच्छता आणि स्वच्छता यामधील ज्ञान आणि क्षमता वाढवण्याचे अंतर भरून काढण्याचं उद्दिष्ट ठेवतं. तर हे लक्षात ठेवा तुम्ही. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोलकाता येथील जोका येथे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय जल आणि स्वच्छता संस्थेचे उद्घाटन केलं. यासाठी एकूण 100 कोटी रुपये इतका खर्च आलेला आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून पेयजल आणि स्वच्छता विभाग जो आहे हा विविध अभ्यासक्रमांद्वारे सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी, स्वच्छता आणि स्वच्छता यामधील ज्ञान आणि क्षमता वाढवण्याचे अंतर भरून काढण्याचं उद्दिष्ट जे आहे हे ठेवतं. अशा प्रकारचं विश्लेषण आहे ते लक्षात ठेवा. तर डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर अँड सॅनिटेशनचे उद्घाटन कुठल्या शहरात करण्यात आलं? कोलकाता शहरामध्ये करण्यात आलं. पुढचा प्रश्न बघा, रिन्यू पॉवरने भारतातील पहिले 3X प्लॅटफॉर्म विंड टर्बाइन जनरेटर कोणत्या राज्यात स्थापित केलेला आहे? रिन्यू पॉवरने भारतातील पहिले 3X प्लॅटफॉर्म विंड टर्बाइन जनरेटर हे कोणत्या राज्यामध्ये स्थापन केलेलं आहे? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 3, कर्नाटक. तर या कर्नाटक या राज्यामध्ये रिन्यू पॉवरने भारतातील पहिले 3X प्लॅटफॉर्म विंड टर्बाइन जनरेटर जे आहे ते स्थापित केलेलं आहे. विश्लेषण बघूया. रिन्यू पॉवरने कर्नाटकातील गदग, कुठं? गदग येथे भारतातील पहिले 3X प्लॅटफॉर्म विंड टर्बाइन जनरेटर स्थापित केल्याचे सांगितले. नवीन जे आहे नवीन प्लॅटफॉर्म विंड टर्बाइन जनरेटर जो आहे हे देशातील पहिल्या राऊंड द क्लॉक अक्षय ऊर्जा प्रकल्पाचा भाग असतील ज्यामध्ये पवन, सौर आणि बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली यांचा समावेश असेल. हा प्रकल्प भारतातील 1 दशलक्षाहून अधिक घरांना वर्षाला वीज पुरवण्यासाठी पुरेशी ऊर्जा निर्माण करेल. 1 दशलक्षाहून अधिक घरांना वर्षाला वीज पुरवण्यासाठी पुरेशी ऊर्जा निर्माण करेल. ठीक आहे,
तर हा रिन्यू पॉवरने कर्नाटकातील गदग या ठिकाणी भारतातील पहिले 3x प्लॅटफॉर्म विंड टर्बाईन जनरेटर WTG स्थापित केल्याचं सांगितलं. आणि हा जो विंड टर्बाईन जनरेटर हा जो आहे हा राऊंड द क्लॉक अक्षय ऊर्जा प्रकल्पाचा भाग असेल, ज्यामध्ये पवन, सौर आणि बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली यांचा समावेश असेल. आणि हा जो प्रकल्प आहे हा भारतातील 1 दशलक्षाहून अधिक घरांना वर्षाला वीज पुरवण्यासाठी पुरेशी ऊर्जा जो आहे तो निर्माण करणार आहे. अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर रिन्यू पॉवरने भारतातील पहिले 3x प्लॅटफॉर्म विंड टर्बाईन जनरेटर कोणत्या राज्यात स्थापित केलेला आहे? उत्तर आहे कर्नाटक. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या संस्थेने ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2023 जारी केला? कोणत्या संस्थेने ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2023 जो आहे तो जारी केलेला आहे? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 2 वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. तर या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या संस्थेने ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2023 जो आहे हा जारी केलेला आहे. विश्लेषण बघूया. जागतिक जोखीम अहवाल 2023 नुकताच म्हणजे ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2023 जो आहे हा नुकताच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे म्हणजे WEF द्वारे प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालानुसार हवामान बदल कमी करण्यात अयशस्वी होणे आणि हवामान बदल अनुकूलनात अपयश हे पुढील दशकात जगासमोरील 2 सर्वात गंभीर धोके असल्याचं या अहवालामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. ग्लोबल रिस्क रिपोर्ट अहवाल 2023 कुणी डिक्लेअर केलाय? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजे WEF न हा प्रसिद्ध केलाय. आणि या अहवालानुसार हवामान बदल कमी करण्यात अयशस्वी होणे आणि हवामान बदल अनुकूलनात अपयश हे पुढील दशकामध्ये जगासमोरची 2 सर्वात गंभीर धोके असल्याचं सांगितलेलं आहे. आणि याच्या पाठोपाठ नैसर्गिक आपत्ती आणि एक्स्ट्रीम वेदर कंडिशन ज्या असतील तर ह्या अत्यंत हवामानाच्या घटना ज्या असतील आणि जैवविविधतेचे नुकसान आणि परिसंस्था कोलमडणे याचा सुद्धा या अहवालामध्ये समावेश जो आहे तो करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर मेन 2 पहिल्यांदा जगासमोरचे आव्हान असणार आहेत, हवामान बदल कमी करण्यात अयशस्वी होणे आणि हवामान बदल अनुकूलनेमध्ये अपयश मिळवणं ही जगासमोरचे 2 सर्वात गंभीर धोके आहेत. आणि त्याच्या पाठोपाठ नैसर्गिक आपत्ती आणि अत्यंत हवामानाच्या घटना आणि जैवविविधतेचे नुकसान आणि परिसंस्था कोलमडणे यांचा सुद्धा ह्या जागतिक जोखीम अहवाल जो आहे किंवा ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2023 जो अहवाल आहे याच्यामध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं सांगितलेलं आहे. तर कुठल्या संस्थेने ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2023 अहवाल जारी केला? उत्तर आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. तर हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवावं लागेल. ठीक आहे. अहवालाशी रिलेटेड करंट अफेअरचा प्रश्न आहे, तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही क्वेश्चनचं कुठल्या कॅटेगरीमध्ये हे सुद्धा तुम्ही मेन्शन करत चला आणि तुमच्या नोटबुकमध्ये सगळे प्रश्न जे असतील ते नोट डाऊन तुम्ही करत चला. ठीक आहे. सो ज्यांनी अजून चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.